शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपवून आता प्रभू रामच्या मूर्तीची भव्यदिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याचा आनंद संपूर्ण देशभरामध्ये व्यक्त केला जातोय। याच गोड सोहळ्यासाठी निमिषारण्यामधून खास 211 किलोचे मोतीचूरचे लाडू आणण्यात आलेले आहेत। याच राम भक्तांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राम जन्मभूमी अयोध्यामध्ये देशभरातून ठिकठिकाणाहून राम भक्त दाखल होत आहेत आणि आपण इथे बघितलं तर उत्तर प्रदेशच्या सीतापूर मधून हा सगळा ग्रुप आलेला आहे। 50 जणांचा ग्रुप आहे। इथे भजन कीर्तन करत 300-350 किलोमीटरचा हा त्यांनी प्रवास केलेला आहे आणि विशेष म्हणजे कशा प्रकारे हे भजन कीर्तन करतायत तर कार मधनं गायक आहेत, समोर आपण बघितलं तर बाकी वादक आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते श्रीरामाला भोग चढवला जाणार आहे आणि हा प्रसाद चढवताना 211 किलोचे 11 लाडू मोतीचूरचे लाडू आहेत ते तैयार करण्यात आलेले आहेत। किस तरह से ये भोग चढ़ाया जाएगा और कब ये चढ़ाया जाएगा? ये सीतापुर उत्तर प्रदेश नैमिषारण्य की भूमि से राम लला जी के लिए भोग तैयार करवाया है और ये 211 किलो है। 211 के 11 लड्डू? हाँ जी नहीं, 11 किलो का छोटा लड्डू, बड़ा लड्डू है 101 केजी का। ठीक है, और ये शुद्ध देसी घी का बनाया गया है, ड्राई फ्रूट डलवा के। ये इसलिए बनाए गए हैं क्योंकि भगवान राम जब एक बार वनवास में थे तो नैमिषारण्य धाम गए थे और जो राक्षस थे उन पे बड़ा अत्याचार करते थे, तो नैमिषारण्य सीतापुर का भगवान राम के साथ एक विशेष कनेक्शन है। ठीक है जी, तो इसीलिए जब पूरी दुनिया से भगवान राम के लिए कुछ न कुछ आ रहा है तो ये सीतापुर की तरफ से राम लला के लिए भोग आया है। ये प्रसाद कब चढ़ाया जाएगा? आज ही चढ़ाया? ये प्रसाद आज ही चढ़ाया जाएगा। त्यामुळे राम भक्तांच्या भावना आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं हे राम भक्त आता अयोध्या नगरीत दाखल होत आहेत आणि तसं त्यांनी सांगितले की हा प्रसाद आता श्रीरामाला या राम मंदिरामध्ये चढवला जाणार आहे आणि त्यांनी तसं सांगितलं की 50 लोक आम्ही अशाच पद्धतीने सीतापूर मधून थेट अयोध्या नगरीत दाखल झालेत। कॅमेरामॅन दीपेश माझा समेत वेदांत ने, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।